हे आहेत जळगावातील खगोलतज्ञ डॉक्टर सतीश पाटील. फावल्या वेळेत बुद्धीला चालना देत काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा मानस असतो. वाढतं लाईट बिल आणि लोड शेडिंगमुळे त्रस्त असलेल्या लोकांना दिलासा देणारं उपकरण त्यांनी शोधून काढलंय. टाकाऊ वस्तूपासून व्यायामासाठी त्यांनी सायकल तयार केली आहे. सायकलवर 15 मिनिटं व्यायाम केल्यावर घरातील इलेक्ट्रिक उपकरणं चालू शकल्याचं त्यांनी शक्य करून दाखवलंय. त्यांनी मायकल फॅरेडे यांच्या सिद्धांतांचा आधार घेत 2 चुंबकांच्या ध्रुवामध्ये तांब्यांच्या तारांचं वेटोळं जलद गतीनं फिरवलं तर आवश्यक तेवढी वीज निर्मिती करता येते. या सायकलचं पॅन्डल मारल्यानंतर निर्माण झालेल्या गतीमधील ऊर्जा थेट एका बॅटरीमध्ये उतरवली आहे. त्यामुळे या बॅटरीत डायरेक्ट करंट निर्माण करून त्यानंतर ही ऊर्जा इन्व्हर्टरच्या बॅटरीत उतरवल्यावर 230 व्होल्ट ऊर्जा निर्मिती होते. बाजारामध्ये मिळणारं जे जनरेटर असतं ते एका मिनिटामध्ये 3500 वेळा फिरतं. त्यावेळेस त्या ठिकाणी कुठं 12 व्होल्टची बॅटरी चार्ज होण्या इतपत पॉवर तयार होते. ही अडचण दूर करण्यासाठी मग मी तारांचं वेटोळं वाढवलं, चुंबकाची शक्ती वाढवली. यामुळे अगदी कमी वेढ्यांमध्ये सुद्धा, कमी स्पीडमध्ये सुद्धा वीज जास्त निर्माण करण्यामध्ये मला यश मिळवलं. एखाद्या घरात 5 सदस्य राहत असतील आणि त्यांनी रोज 15 मिनिटं सायकलला पॅन्डल मारलं तर 75 मिनिटात एका घरातील टीव्ही, कॉम्प्युटर, पंखा आणि लाईटसह इतर उपकरणं चालू राहू शकतात. ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा सायकली आल्या तर ते त्यांच्या इन्व्हर्टरची बॅटरी चार्ज करू शकतात. किंवा शेतामध्ये किंवा एखाद्या फार्म हाऊसमध्ये की ज्या ठिकाणी वीज अजून आलेली नसते, वीज घेणं जास्त खर्चिक असतं, त्या ठिकाणी जर अशी सायकल ठेवली तर फार्म हाऊसमधील इतर जी उपकरणं असतात, पंखा असतो, कॉम्प्युटर्स असतो किंवा इतर लाईट वगैरे असतात, ते फार्म हाऊसमध्ये अगदी सहजगत्या चालू शकतील. भंगार बाजारातून साहित्य आणून फक्त 5000 रुपयात पाटील यांनी हे उपकरण तयार केलंय. प्रत्येकानं सायकल वापरत त्याला थोडी विज्ञानाची जोड दिली तर घरातच वीज निर्मिती करून विजेचा भेडसावणारा प्रश्न मार्गी लागू शकतो, हेच त्यांनी दाखवून दिलंय. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.